नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओम पवार. मित्रांनो, सोयाबीन आणि कापसाचं जे काही अनुदान आहे ते आतापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना जे काही हेक्टरी 50,000 आहे ते अनुदान जमा झालेलं आहे. भरपूर शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले आहेत. भरपूर असे शेतकरी सुद्धा आहेत ज्यांना पैसे अनुदान हे मिळालेलं नाही. तर त्यांनी काय काम करायचंय ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2,398 कोटी रुपये हे सरकारने वितरित केलेले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण हे सरकारमार्फत करण्यात आलेलं आहे. ही शेतकऱ्यांना जी योजना आहे हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही याची केलेली होती. या अनुषंगानेच ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून इथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. याद्वारे सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित 2,398 कोटी 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून एकूण 4,194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यापैकी 1,548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2,746 कोटी 34 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आता जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांना याद्वारे सरकारने लाभ दिलेला आहे. आता जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्यांना लवकरच लाभ दिला जाईल अशी माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी आपली KYC झालेली आहे का ते पहा. सरकारने याचं आव्हान सुद्धा केलेलं आहे. या योजनेअंतर्गत 21 लाख जे काही शेतकरी आहेत त्यांना KYC करणं आवश्यक आहे. इथे पहा, त्यांनी सांगितलेलं आहे की हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न जी काही बँक खाते आहे त्या डीबीटी माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिलेली आहे. म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी जी योजना आहे त्यामध्ये 46.68 लाख आधार क्रमांक जुळलेले आहेत. त्यामुळे त्यांना KYC करण्याची गरज नाही. मात्र 21 लाख जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्यांना KYC करणं गरजेचं आहे. KYC करण्याची जी साईट आहे ती पहा, SCAgridbt.mahaIT.org याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जाऊन आपली लवकरात लवकर KYC करून घ्या. पुढचा जो काही टप्पा येईल त्यामध्ये शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य लवकरच देण्यात येणार आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.